हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे पॉपकॉर्न रेसिपी। तर घरगुती पॉपकॉर्न आपल्याला कसे बनवायचे आहे ते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। दीपाली रेसिपी आणि दीपाली ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स। तर फ्रेंड्स, इथे मी सर्वात अगोदर कढाई ठेवून घेतली आणि कढाई थोडीशी तापल्याच्या नंतर त्यामध्ये मी तेल टाकून घेतले 2 टीस्पून। तर एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। पॉपकॉर्नसाठी तुम्ही अर्धी वाटी पॉपकॉर्न घेऊ शकता। तर अर्ध्या वाटीमध्ये भरपूर असे पॉपकॉर्न होतात, जे की आपण मार्केटमध्ये 100 ते 200 रुपयाचे जे पॉपकॉर्न भेटतात ते आपल्याला घरी फक्त 10 ते 15 रुपयामध्ये बनवता येतं आपल्याला। तर मी इथे सर्वात अगोदर तेल आणि मीठ, त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली अर्धा चम्मच। त्यानंतर हे तेल थोडंसं तापू द्यायचं आहे। त्यानंतर मार्केटमधून म्हणजे किराणा दुकानातून हे मक्का आणलेला होता। तर हे पावशेर आणलेला होता। पावशेरमध्ये मी 3 ते 4 वेळेस असं बनवते। तर मी इथे छोटी अर्धी वाटी इथे मक्का घेतलेले आहे। आपण थोडी जरी घेतलं तर अख्खी ही कढई भरून जाते। आता तुम्ही पुढे बघू शकता। तर थोडंसं तेल तापल्याच्या नंतर मक्का पण थोडासा तापू द्यायचा आहे, थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक एक फुटत आहे तिथे मक्का, आणि जास्त वेळ नाही लागत, फक्त 3 मिनिटाच्या आत म्हणजे 5 मिनिटाच्या आत मध्ये हे मक्का बनवून तयार होते। तुम्ही इथे बघू शकता कसे फुटत आहे। अजिबात काही अवघड नाही आहे ही रेसिपी। तर मी त्यावरती झाकण ठेवून घेतले, जेणेकरून ते पॉपकॉर्न बाहेर उडले नाही पाहिजे त्यासाठी। तर आपण झाकण त्यावरती नाही ठेवलं तर लगेच सगळे पॉपकॉर्न बाहेर पडतात, त्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे। आणि मिडियम गॅसवरती ते पॉपकॉर्न बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते काळे नाही पडले, खाली डागले नाही पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता कसे फुटफुट आहे पूर्ण पॉपकॉर्न। आणि मी थोडंसं उघडून पाहत होते तर ते बाहेर येत होते, त्यासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3च मिनिट झाले फक्त। तर तेवढ्यामध्ये पूर्ण माझी इथे कढई भरून गेलेली आहे आणि मी थोडंसंच मक्का टाकलेली, तर एवढे जास्त झाले तुम्ही इथे बघू शकता। आणि मी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस असं बनवत असते माझ्या मुलीसाठी, कारण बाहेरून आपण हे जर पॉपकॉर्न जर आपण मूवी वगैरे पाहायला जेव्हा जातो ना, तेव्हा हे एवढेच 200 रुपये ते 250 रुपयाला पॅक भेटत असतो तो। तर हे आपण फक्त घरी बनवायचं आहे। तर मी 30 ते 40 रुपयांनी पावशेर काहीतरी आणले होते, तर मी हे 3 ते 4 वेळेस करते। तर तुम्ही इथे बघू शकता खूप सारा इथे पॉपकॉर्न झालेले आहेत, आणि ते 2 ते 3 मिनटामध्ये तुम्ही एकदम, मी व्हिडिओ स्किपसुद्धा नाही केलेला। तर तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असे झालेले आहेत। थोडीशी हळद कमी पडली तर हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे। मला जास्त हळद नाही आवडत, त्यामुळे मी कमीच टाकलेली। तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे पॉपकॉर्न झालेले आहेत। तुम्ही तेलाऐवजी तूप पण यूज करू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी आजची सिंपल पॉपकॉर्न रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।